अंजलीला आज कशाची तरी खूप भीती वाटत होती. तिचं हृदय सकाळपासून खूप धडधडत होतं. माहिती नाही, पण तिला असं वाटत होतं की आज नक्कीच काहीतरी वाईट होणार आहे. आणि तेवढ्यात अंजलीचा फोन वाजला आणि फोनवरचं बोलणं ऐकून ती जागेवरच कोसळली. तेवढ्यात तिथे तिची सासूबाई आली आणि म्हणाली, झाली महाराणीची नाटकं चालू. तेवढ्यात तिचा नवरा तिथे आला, तिच्या तोंडावर पाणी टाकलं आणि मग अंजलीला जाग आली. तेव्हा अंजली तिच्या नवऱ्याला रोहितला म्हणाली, मी फक्त तुमची बायको नाही तर कोणाची तरी मुलगी पण आहे, हे विसरू नका. आणि आज मला एक मुलगी असल्याचे कर्तव्य पूर्ण करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, समजले का तुम्हाला? त्यामुळे मला थांबवायचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका. चला व्हा माझ्या रस्त्यातून बाजूला. असं म्हणत अंजली घरातून सरळ एअरपोर्टला निघून गेली. इकडे रोहित अंजलीला जाताना शांतपणे बघत उभा राहिला, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच त्याने अंजलीला एवढं रागात बघितलं होतं. खरं तर आज अंजली तिच्या आईवडिलांना सारखी फोन करत होती, पण तिचा फोन कोणी उचलतच नव्हतं. अंजलीच्या आईचा फोन स्विच ऑफ येत होता आणि वडिलांचा फोन सारखा बिझी लागत होता. त्यामुळे अंजलीच्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लागल्या होत्या. तिला भीती वाटत होती, शिवाय आज ऑफिसमधल्या कुठल्याही कामात तिचे मन लागत नव्हते. मग शेवटी वैतागून लंच ब्रेकमध्ये तिने तिच्या आईच्या बाजूला राहणाऱ्या मोहिते काकूंना फोन केला, परंतु त्यांचा पण फोन कोणी उचलत नव्हतं. मग थोड्या वेळानंतर तिच्याच फोनची रिंग वाजली. तिने बघितलं तर मोहिते काकूंचा फोन होता. तिने लगेच फोन उचलला आणि हॅलो म्हणून नमस्कार केला आणि म्हणाली, कसे आहात काकू? घरी सगळे कसे आहेत? काकू म्हणाल्या, सगळे ठीक आहेत. तू कशी आहेस अंजली? आणि तुझ्या घरातले कसे आहेत? आता रूममध्ये आल्यावर तुझा फोन आल्याचं बघितलं मी. अंजली घाबरतच म्हणाली, हो काकू, मी फोन तर केला होता. इथे सगळे ठीक आहेत. काकू, आज आईबाबा फोन उचलत नाहीत. काय झालंय? सगळं व्यवस्थित तर आहे ना? तुम्हाला काही माहिती आहे का? ते लोक कुठे बाहेर गेले तर नाहीत ना? काकू, प्लीज तुम्ही एकदा माझं बोलणं त्यांच्याशी करून देऊ शकता का? काकू हळू आवाजात म्हणाली, हो सगळं ठीक आहे. तेवढ्यात अंजलीच्या काकूंचा सुनेचा पाठीमागून आवाज ऐकू आला. ती म्हणाली, आई, तुम्ही अंजलीला सगळं खरं खरं का सांगून टाकत नाही? अंजली काकूंच्या सुनेचा आवाज ऐकून म्हणाली, काकू खरं सांगा, वहिनी कुठली खरी गोष्ट सांगण्याबद्दल बोलत आहे. तोपर्यंत फोन काकूच्या सुनेने घेतला आणि म्हणाली, अंजली मला क्षमा कर. सगळ्यांनी तुला सत्य सांगायचं नाही म्हणून बजावलं होतं, पण आता मी अजून खोटं बोलून माझ्या कुटुंबाला कुठल्याही अडचणीत नाही घालू शकत. खरं तर काल रात्री तुमच्या घरात काही चोर घुसले होते. त्यांनी तुझ्या आईच्या डोक्यात रॉडने मारलं आहे आणि त्यात त्या खूप जखमी झाल्या आहेत. तुझे बाबा पोलीस स्टेशनमध्ये त्या चोरांच्या विरुद्ध कंप्लेंट द्यायला गेले होते. काल रात्रीपासून सगळे खूप टेन्शनमध्ये आहेत. आज पण तुझे बाबा दवाखान्याच्या आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहेत. सगळ्यांनी तुला सांगण्यापासून मनाई केली होती, पण मला राहवलं नाही. तुझ्या आईची कंडिशन आता ठीक आहे, पण तुझे बाबा खूप टेन्शनमध्ये आहेत. आम्ही सगळे इथे आहोतच त्यांच्यासोबत, पण कधीपर्यंत? त्या लोकांकडे बघून कधी कधी असं वाटतं की त्यांना एखादा मुलगा असता तर आज ते एखाद्या बेवारस असल्यासारखे राहिले नसते. चल, तुला माझं बोलणं कडू वाटत असेल, पण हे बघ अंजली, तू त्या लोकांची एकुलती एक मुलगी आहेस. त्यामुळे आता तुझे कर्तव्य बनत आहे त्या लोकांची सेवा करण्याची, त्यांची काळजी घेण्याची. आता म्हातारपणी त्यांना सेवेची, देखभालीची आणि सुरक्षेची खूप गरज आहे. वहिनीचं बोलणं ऐकून अंजलीचे डोळे पाण्याने भरून आले. अंजली म्हणाली, वहिनी तू हे काय बोलत आहे? ते माझे आईबाबा आहे. मी त्यांची एकुलती एक मुलगी आणि त्यांची मुलगी अजून जिवंत आहे. ते कधीच बेवारस नाही होऊ शकत. मीच त्यांचा मुलगा आणि मुलगी दोन्ही पण आहे. मी आज संध्याकाळपर्यंत तिकडे येत आहे. अंजलीच्या कानात वहिनीचे बोलणे सुईसारखे टोचत होते. तिच्या डोळ्यात काय माहिती काय, पण आज एखादी वाईट घटना घडणार असल्याची भीती दिसत होती. तिने लगेच ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि तिच्या घरी निघून आली. घरी येताना रस्त्यात तिच्या वडिलांचा फोन आला. ते अंजलीसोबत बोलत असताना असं जाणवू देत होते की सगळं काही ठीक आहे.
पण तेवढ्यात अंजली भरल्या आवाजात म्हणाली, का हो बाबा, तुम्ही तुमच्या मुलीला एवढं परकं का केलं? एवढं सगळं झालं तरी तुम्हाला एक फोन करून सांगायची गरज पण वाटली नाही का? जर काल रात्री तुमच्या दोघांना काही झालं असतं तर मी आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. आता जाऊ द्या त्या घडून गेलेल्या गोष्टी. तुम्ही मला सांगा, आता आई कशी आहे? तुम्ही काळजी करू नका, मी संध्याकाळपर्यंत पोचते आहे बाबा. तिचे बाबा म्हणाले, काळजी करू नको बेटा, तुला हे सगळं सांगितलं असतं तर तू उगाचच काळजी करत बसली असती, म्हणून तुला सांगितलं नाही मी. अंजली म्हणाली, ठीक आहे बाबा, आपण भेटून बोलूयात. अंजली तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिला पण खूप प्रयत्न करून त्यांनी मिळवले होते. तिच्या आईवडिलांनी अंजलीला एक आत्मनिर्भर स्त्री बनवली होती. पण म्हणतात ना, सासरी एक सून नोकरी करणारी असो किंवा घरात काम करणारी असो, पण सासरच्या लोकांना त्यांच्या सुनेचे जास्त माहेरच्या लोकांबद्दल असलेले प्रेम बघवतच नाही. तसेही अंजलीच्या सासरी सगळं ठीक होतं, पण जेव्हा कधी अंजली माहेरी जायचे नाव घ्यायची तेव्हा तिची सासू नुसती ती माहेरी जाणार आहे म्हटल्यावर सगळं घर डोक्यावर घेत असायची. कारण तिच्या सासूला अंजली माहेरी गेलेली किंवा माहेरच्या लोकांशी फोनवर जास्त वेळ बोललेली अजिबात आवडत नव्हतं. हा फक्त तिच्या सासूचाच प्रॉब्लेम नव्हता, तर तिच्या नवऱ्याला पण हाच प्रॉब्लेम होता. दोघं मायलेकं त्यावरून सतत अंजलीला बोलत असायचे. अंजली, तिचे सासू सासरे, तिचा नवरा आणि तिची 2 मुले यांच्यासोबत राहत होती. तिची सासू प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारत असायची. हे बघ रोहित, आम्ही तर एकुलती एक मुलगी सून म्हणून आणून चूक केली आहे, पण तू भविष्यात ही चूक परत कधीच करू नकोस. मी तर सगळ्यांना हे सांगत असते की अशा मुली फक्त त्यांच्या आईवडिलांच्याच सख्ख्या असतात, कारण त्यांचं सगळं लक्ष त्यांच्या माहेरी लागलेलं असतं. एकुलती एक सून असल्यामुळे हा त्रास तिला जरा जास्त सहन करावा लागत होता. तिच्या वडिलांशी बोलून तिने फोन ठेवला आणि घाई गडबडीने घरी आली. बघितलं तर रोहित पण घरातच होता. तिच्या नवऱ्याला असं घरात बघितल्यावर अंजली म्हणाली, बरे झाले तुम्ही आज ऑफिसवरून लवकर घरी आलात. सासूबाई, आज मी माझ्या माहेरी जात आहे आणि मी विचार करत आहे यावेळी मी परत येताना आईबाबांना सोबतच घेऊन येते. तेव्हा तिची सासू म्हणाली, सुनबाई, हे काय नवीन नाटक सुरू केले आहे? तुझ्या आईवडिलांनी काहीच गरज नाही त्यांना घेऊन यायची. काय समजलं का? ते इथे आपल्यासोबत माझ्या घरात नाही राहू शकत. सुनबाई, वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझ्या आईने मागच्या जन्मी चांगले कर्म केलेले नसतील, त्यामुळेच तर या जन्मी एक मुलगासुद्धा जन्माला नाही घालू शकल्या त्या, जो म्हातारपणी त्यांचा आधार बनेल. आणि तसंही आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे तुझे पहिले कर्तव्य तुझ्या सासरच्या लोकांसाठी असायला हवे, माहेरच्या लोकांसाठी नाही. आता तू माहेरी जायचं विसरून जा. तेवढ्यात पाठीमागून तिचा नवरा रोहित त्याच्या आईची साथ देत म्हणाला, हो आई, तू बरोबर बोलत आहेस. अंजली, तुला काय गरज आहे माहेरी जायची आणि त्यांना इथे आपल्यासोबत राहायला घेऊन यायची? तुझे आईबाबा एवढे पण अजून म्हातारे झालेले नाहीत, जे ते स्वतःची काळजी पण घेऊ शकत नाहीत. तुला काय वेड लागला आहे का? तू त्यांना इथे घेऊन येऊन तुझ्या आणि आमच्या डोक्यावर प्रॉब्लेम उभे करत आहेस. जर तरी पण तुला असं वाटत असेल तर त्यांना सांग की घरात कामाला एक कामवाली ठेवायला, आणि तसंही त्यांना पैशाची काही कमी तर नाही ना. सासूचे आणि नवऱ्याचे बोलणे ऐकून अंजलीची सहन करण्याची सीमा संपली, कारण तिला आशा होती की कमीत कमी तिचा नवरा तरी तिच्या बाजूने बोलेल. कारण तिने रोहितसोबत लग्न या अटीवर केलं होतं की लग्नानंतर तो कधीच तिला तिच्या आईवडिलांबद्दल तिची असलेली कर्तव्य पार पाडण्यापासून थांबवणार नाही. पण प्रत्येक वेळी जे होत होतं तेच आज पण झालं. रोहितने यावेळी पण त्याच्या आईचीच बाजू घेतली, पण आज अंजलीला तिच्या आईवडिलांचा अपमान सहन झाला नाही. रागात अंजली तिच्या नवऱ्याला म्हणाली, मिस्टर रोहित, मी माझ्या आईवडिलांच्या स्वाभिमानाचा समझोता करणार नाही, समजले का तुम्हाला? आणि जे तुम्ही मला बोलत आहात, मग ती गोष्ट तर तुमच्या आईवडिलांना पण लागू होते. मग तुम्ही आजच तुमच्या आईवडिलांना गावी सोडून या, कारण ते अजून एवढे पण म्हातारे झाले नाहीत की ते त्यांची स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. मग त्यांना पण सांगा घरात कामासाठी 1-2 नोकर ठेवायला. कारण नसताना आपण आपल्या डोक्यावर अडचण का म्हणून ठेवून घेतली आहे त्यांना? आणि तसंही तुम्हाला तर तुमच्या आईवडिलांना तुमच्याजवळ ठेवून घ्यायचेच नव्हते.
पण बाबांची खराब तब्येतीमुळे मी समजावून सांगितल्यानंतर तुम्ही घेऊन आलात त्यांना. सासूबाई, माझं लग्न तुमच्या मुलासोबत झालं आहे, म्हणून मी माझं माहेर विसरून जाऊ का? मग मला एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे. माझं अस्तित्व या जगात माझ्या आईवडिलांमुळेच आहे आणि ते विसरणं माझ्यासाठी कधीच शक्य नाही. ज्या पद्धतीने तुम्ही रोहितला शिकून लहानाचा मोठा केला आहे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे, आत्मनिर्भर बनवलं आहे, त्याच पद्धतीने माझ्या आईवडिलांनी पण मला शिकवलं आहे, स्वतःच्या पायावर उभं केलं आहे, आत्मनिर्भर बनवलं आहे आणि स्वतःच्या हिमतीवर मी त्यांची काळजी घेऊ शकते, दुसऱ्यांच्या जीवावर नाही. आणि हो, एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघा की तुमचा मुलगा खरंच तुमची काळजी घेऊ शकतो का? रोहित रागात ओरडत अंजलीला म्हणाला, तोंड सांभाळून बोल अंजली, तू माझ्यासमोर माझ्या आईवडिलांचा असा अपमान नाही करू शकत. नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल. अंजली पण रागात ओरडत म्हणाली, रोहित, मला पण ओरडता येतं. स्वतःच्या आईवडिलांवर वेळ आली तर तुम्हाला राग आला का? वा छान. आणि माझ्या आईवडिलांचं काहीच मानसन्मान नाही का? यामागचे कारण मी जाणून घेऊ शकते का? ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या आईवडिलांसाठी वाईट वाटत आहे, तसंच मला पण माझ्या आईवडिलांसाठी वाईट वाटत आहे. आणि दुसरी गोष्ट ही की जे ज्ञान तुम्ही मला आत्ताच देत होता, ते ज्ञान परत दुसऱ्या कोणाला देऊ नका. नाहीतर लोक तुमच्यासोबत तुमच्यावर केलेल्या संस्कारांवर पण बोट दाखवायला कमी करणार नाही. बहुतेक तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत असं करू शकता, पण मी माझ्या आईवडिलांसोबत असं कधीच करू शकणार नाही. अंजली तिच्या खोलीत गेली आणि तिची बॅग पॅक करून दोन्ही मुलांना सोबत घेऊन माहेरी जायला निघाली. तेव्हा तिची सासू म्हणाली, अंजली, जर आज तू या घरातून परवानगीशिवाय पाय जरी बाहेर टाकला ना, तर या घराशी तुझं काहीही नातं नसेल. मग आयुष्यभर पडून राहा तुझ्या माहेरी, तुझ्या आईबापांची सेवा करत. समजलं का तुला? आणि दुसरी गोष्ट, तुला जायचं असेल तर तू खुशाल जा, पण माझ्या नातवांना तुझ्यासोबत कुठेही घेऊन जायचं नाही. अंजली घरातून बाहेर येत म्हणाली, सासूबाई, पहिली गोष्ट, हे घर तुमचं नाही. हे घर मी माझ्या मेहनतीच्या पैशांनी आणि माझ्या वडिलांच्या मदतीने खरेदी केलं आहे. तुम्हाला माझं बोलणं खरं वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलाला विचारू शकता. आणि दुसरी गोष्ट, माझी मुलं कायमच माझ्यासोबत राहतील. मी त्यांना तुमच्याजवळ ठेवून माझ्या मुलांना मला तुमच्यासारखं मतलबी नाही बनवायचं. त्यामुळे मला या घरातून जाण्यासाठी किंवा मला या घरात परत येण्यासाठी कुणाची परवानगीची गरज नाही आणि नाही कोणी मला या घरात येण्यापासून थांबवू शकते. आणि हो, अजून एक गोष्ट, तुम्ही माझ्या आईच्या मागच्या कर्माची अजिबात काळजी करू नका, कारण माझ्या आईला मुलाची गरज नाही. त्यांनी त्यांच्या मुलीला या योग्य बनवलं आहे की मी त्यांची काळजी आयुष्यभर घेऊ शकते. त्यांची मुलगीच पुरेशी आहे त्यांच्यासाठी. आणि बरं झालं असतं तुम्ही एक नजर तुमच्या कर्मावर घातली असती तर. रोहितची नजर अंजलीच्या डोळ्यावर पडली. ती रागात त्याच्याकडे बघत होती. अंजली तिचे डोळे पुसत रोहितला म्हणाली, रोहित, तुम्ही हे विसरू नका, जरी तुम्ही 2 मुलांचे बाप आहात, पण तुमच्याजवळ बहीण आणि मुलगी दोन्हीही नाही. त्यामुळे बहुतेक तुम्हाला माझी आणि माझ्या आईवडिलांच्या दुःखाची जाणीव कधीच होणार नाही. पण वेळ सगळ्यांची येते. नाहीतर भविष्यात असं होऊ नये की आज ज्या ठिकाणी माझे आईबाबा उभे आहेत, उद्या तुम्हाला मुलं असून देखील तुम्ही माझ्या आईबाबांच्या जागेवर उभे असाल. असं म्हणत अंजली मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. अंजलीला आणि तिच्या मुलांना बघून तिचे आईवडील खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी रोहित पण तिच्या मागे मागे तिथे पोचला. रोहितला अचानक असं समोर बघून अंजलीला खूप आश्चर्य वाटलं की असं काय झालं की रोहित तिच्या मागे मागे लगेच आला. दुसऱ्या दिवशी अंजली तिच्या आईबाबांना तिच्यासोबत घेऊन जाण्यासाठी हट्ट करायला लागली. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, जावई बापू, तुम्हीच तिला समजावून सांगा की ती हट्ट करत असलेला हट्ट सोडून दे. आम्ही दोघे इथे ठीक आहोत. रोहित म्हणाला, बाबा, समजून सांगण्याची गरज अंजलीला नाही तर तुम्हाला आहे. जर त्या दिवशी रात्री देव न करू आणि काही चुकीचं घडलं असतं तर. त्यामुळे तुम्हीच हट्ट करायचा सोडून द्या आणि आमच्यासोबत आमच्या घरी चला. अंजली आणि रोहित तिच्या आईवडिलांना समजावून सांगून त्यांच्या घरी राहायला घेऊन आले. पण अंजलीने तिच्या आईबाबांना तिच्या घरी घेऊन न जाता त्यांच्याच बिल्डिंगमध्ये असलेल्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये घेऊन गेली. रोहितने अंजलीला बाजूला बोलावून घेतले आणि म्हणाला, अंजली, हे सगळं काय आहे?
तू आईबाबांना आपल्या घरी का घेऊन येत नाहीस? तेव्हा अंजली म्हणाली, हे बघा रोहित, मी माझ्या आईवडिलांच्या स्वाभिमानासोबत नाही खेळू शकत. मला त्या लोकांसमोर कुठलाही तमाशा करायचा नाही आणि नाही त्या घरात माझा अपमान सहन करू शकते. तुमचा आणि तुमच्या आईचा स्वभाव तुम्हाला चांगलाच माहिती आहे. त्यामुळे एकाच बिल्डिंगमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी राहणेच योग्य आहे, ज्यात मी माझं काम आणि माझ्या आईबाबांची काळजी दोन्ही करू शकते. माझ्या मैत्रिणीसोबत बोलून ही सगळी व्यवस्था मी अगोदरच केली होती. अशा पद्धतीने माझ्या आईबाबा त्यांच्या मर्जीने या घरात राहू शकतील. नाहीतर त्यांना आपल्यासोबत राहायला संकोच वाटेल आणि ते त्यांच्या मनातील गोष्टी कधीच सांगणार नाही. अंजली काहीतरी विचार करत म्हणाली, असू द्या, आता सध्या तरी तुम्ही घरी जा. रोहित म्हणाला, आणि तुझं काय, तू पण इथेच राहणार आहेस का? हे बघ अंजली, मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी विसरून गेलो होतो की लग्नाअगोदर मी तुला हे वचन दिलं होतं की तुला तुझे कर्तव्य निभावण्यापासून कधीच अडवणार नाही. पण ते वचन मी पूर्णपणे नाही पाळू शकलो. पण इथून पुढे असं परत कधीच होणार नाही. तू आपल्या घरी चल प्लीज. अंजली म्हणाली, रोहित, तुम्हाला दिलेले वचन आठवलं ही चांगली गोष्ट आहे. पण जसं मी अगोदर बोलले होते ते मी परत बोलत आहे. मी फक्त तुमची बायको नाही तर माझ्या आईबाबांची मुलगी देखील आहे. त्यामुळे आत्ता तरी मी त्यांच्यासोबत राहणार आहे. कारण हे घर आणि शहर त्यांच्यासाठी नवीन आहे. सगळं आईबाबांच्या मनासारखं झाल्यानंतर मी घरी येते. जाता जाता रोहित अंजलीला मिठी मारत म्हणाला, अंजली, देवाने पण मला तुझ्यासारखी एखादी गोड मुलगी दिली असती तर खूप बरं झालं असतं. तर मित्रांनो, आता रोहितला त्याची चूक पूर्णपणे समजली होती आणि त्याला त्याच्या वागण्याचा पश्चातापही होत होता. जसं मुलासाठी त्याचे आईवडील, त्याचं घर सर्वस्व असतं, तसंच लग्नानंतर मुलीसाठीही तिचे आईवडील तिची जबाबदारी असते. मग त्यांना मुलगा असो किंवा नसो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या कथेतून काय शिकायला मिळालं कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.